तर असा शनिवारचा दिवस होता. ट्रिप्स वगैरेसाठी मला कॉल आला की असं असं अक्कलकोटच्या इथं एक गाव आहे, तिथं ड्रॉप करायचं आहे. कस्टमरच्या इथं गेलो, कस्टमरला पिकअप वगैरे केला. साधारण 12 वाजता निघालो आम्ही पुण्यातून. त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता बहुतेक गावात, त्यांना फक्त ड्रॉप करायचं होतं तिथं. तर आम्ही गेलो, त्यांना ड्रॉप वगैरे केला मी तिथं. साधारण मी अर्धा पाऊण तास तरी थांबलो नाही का रिलॅक्सेशनसाठी. तुम्ही एक काम करा, डबा घेऊन जा. गाडी वगैरे साफ वगैरे केली व्यवस्थित आणि तिथनं निघालो. आणि तो अक्कलकोटचा आणि तो गावाचा रस्ता म्हणजे एक साधारण 7-8 किलोमीटर तो आतमध्ये होता गाव. तर निघालो साधारण मी तिथनं 7:30च्या सुमारास मी निघालो तिथनं परत. तर निघत होतं तर एक अचानक जाता जाता चालू गाडी अचानक डिग्गी वाजायला लागली. तर मी विचार केला, मी थोडा जरा इग्नोर केला, मला काहीतरी दगड बिगड उडला असेल. अर्धा किलोमीटर गेलो असेल, परत डिग्गी वाजायला लागली. मी गाणे वगैरे बंद केले. मी विचार केला जे काय असेल लवकर आपण इथनं निघूया. साधारण एकच किलोमीटर गेलं असेल. तर मी ड्रायव्हर साईडच्या माझ्या खिडकीपासून एखादी शॅडो अशी माझ्या बाजूने गेली. पुढं गेल्यावर साधारण एक असा थोडा खराब रोड होता. तर तिथं अचानक ती शॅडो माझ्या समोर आली. मी एकटा होतो, मी अचानक घाबरलो. अशी गाडी चालते ना, ती शॅडो मागं सरकते. ती फक्त मी डोळे बंद करून चालू केले आणि ती शॅडो गायब झाली. जसं पुढे गेलो परत माझ्या गाडीचा जो बोनट आहे, एखादा माणूस जो हात मारतोय ना रागाच्या भरात, तसं माझं बोनट वाजायला लागलं. लक्षात आलं की गाडीत काय आहे का. डब्बा एकदा उघडून बघावं म्हटलं काय. तो डब्बा उघडून बघितला तर त्यामध्ये होतं नॉनव्हेज. डब्बा मी डायरेक्ट उचलला आणि गाडीच्या बाहेर टाकून दिला मी. तसंच जाता जाता परत माझी गाडी नाही का अशी चारी बाजूने वाजायला लागली. थोडं पुढे गेलो तर मला जरा हायवे दिसला. नंतर ते सगळं आवाज वगैरे बंद झाला. त्यांची पण एक हद्द असते ना, ते हातपर्यंत ते आपला हे करू शकतात. हायवेला वगैरे आलो. मग थोडं तिथं टपरी होती एक चहाची वगैरे, थोडं जरा फ्रेश हे करावं म्हटलं.